गुड मॉर्निंग ऑल स्टुडंट्स. काल आपण 3.3 कंप्लीट केलेला आहे. आज आपण प्रॅक्टिस सेट 3.4 पाहतोय. फर्स्ट एक्झाम्पल. ऑन 1st January 2016 Sanika decides to save ₹10, ₹11 on second day, ₹12 on third day. If she decides to save like this, then on 31st December 2016, what would be her total saving? बघा याचा अर्थ काय. सानिकाने 1 जानेवारी पासून सेव्हिंग करायला सुरुवात केलेली आहे. तिने पहिल्या 1 तारखेला ₹10 सेव्हिंग केलेलं आहे, 2 तारखेला ₹11, 3 तारखेला ₹12, असं पूर्ण 1 वर्ष सेव्हिंग केलेलं आहे. तर त्या वर्षात किती रुपये सेव्हिंग होतील असं त्यांना विचारायचं. फर्स्ट, 2016 year is a leap year. In this year, total days 366. जनरली एका वर्षामध्ये 365 दिवस असतात. लीप इयर मध्ये किती असतात? 366 दिवस. 1st जानेवारीला किती रुपये ती सेव्हिंग करणार आहे? 10. सेकंडला 11, थर्डला 12 डॉट 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 ऑन in an AP. Here A means first term 10, D is equal to 11 minus 10 is equal to 1. टोटल डेज आहेत किती? 366 आणि आपल्याला 366 काढायचं आहे टोटल सेव्हिंग. वी नो दॅट SN is equal to N upon 2. या ठिकाणी A आणि D ची किंमत माहिती आहे, म्हणजेच पहिला फॉर्म्युला SN is equal to N upon 2 in bracket 2A plus small bracket N minus 1 into D. S 366 is equal to 366 upon 2. 2 into A ची व्हॅल्यू फर्स्ट टर्म 10 प्लस N ची व्हॅल्यू 366 मायनस 1 इंटू D ची व्हॅल्यू किती काढलेली आपण? 1. या ठिकाणी S 366 इज इक्वल टू 2 ने 366 ला भाग घालू. बे एक राहिला, 2 8 16, 2 3 6, 138 in bracket 2 into 10 20 plus 366 minus 1 किती येणार? 365 into 1, that is 183 in bracket 20 plus या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन केलं तर किती येणार? 365. 183 into 365 plus 20 यांचे ऍडिशन करा, 385. आता आपल्याला या दोन्हीचं काय करावं लागेल? मल्टिप्लिकेशन. 385 into 183. प्रथम 3 ने गुणा, 3 5 15, 3 8 24 आणि 1 25, कॅरी 2, 3 3 9 आणि 2 11. परत 8 ने मल्टिप्लाय करायचंय. 8 5 40, 64 8 64 आणि 4 68, कॅरी 6, 8 3 24 आणि 6 30. परत 1 ने मल्टिप्लाय करा, तेच मिळणार. 5 8 3, 5 5 9 5 14. S 366 is equal to ₹70,455. Therefore, Sanika saves ₹70,455 in year 2016. लक्षात? हे झालं पहिलं गणित. आता आपण यानंतर लगेच सेकंड एक्झाम्पल पाहू. बघा सेकंड एक्झाम्पल काय आहे. तर सेकंड एक्झाम्पल आहे, अ मॅन बारोज ₹8,000 अँड एग्रीज टू repay with total interest of ₹1,360 in 12 monthly installments, each installment being less than the preceding one by
40. फाइंड द अमाउंट ऑफ द फर्स्ट अँड लास्ट इन्स्टॉलमेंट. म्हणजे एका माणसाने 8,000 रुपये कर्ज घेतले होते, ते कर्ज 12 हप्त्यात फेडणार आहे, त्याच्यात 1360 रुपये व्याज आहे. म्हणजे बघा, अ मॅन रिपे, त्याने घेतलेले 8,000 प्लस इंटरेस्ट किती आहे 1,360. असं टोटल किती रिपे करणार आहे तो 9,360 एवढं रिपे करणार. आता या ठिकाणी आपल्याला काय सांगितलं पुढे महत्वाचं, इच इन्स्टॉलमेंट बिईंग लेस दॅन द प्रिसिडिंग वन बाय ₹40. म्हणजे प्रत्येक हप्ता पूर्वीच्या पेक्षा कितीने कमी आहे 40 ने, लेस दॅन 40. म्हणजे डी इज इक्वल टू -40. एन ची व्हॅल्यू आपल्याला 12 मिळालेल्या 12 इन्स्टॉलमेंट आहेत. यस 12 दिलेलं आहे आपल्याला 9,360. फर्स्ट इन्स्टॉलमेंट म्हणजे ए काढायचं आहे आणि लास्ट इन्स्टॉलमेंट दॅट इज टीएन काढायचं आपल्याला. फाइंड द अमाउंट ऑफ फर्स्ट अँड लास्ट इन्स्टॉलमेंट. आपल्याला या ठिकाणी एस 12 ची व्हॅल्यू दिलेली आहे. मग आपण एसएन चा फॉर्म्युला वापरू. एसएन इज इक्वल टू n/2 इन ब्रॅकेट 2a प्लस इन स्मॉल ब्रॅकेट n-1 इंटू डी. एस 12 इज इक्वल टू 12/2 2a. ए मीन्स फर्स्ट इन्स्टॉलमेंट काढायचे आपल्याला. 12 -1 डी -40 आहे. एस 12 ची किंमत दिलेली आहे त्यांनी 9,360 इज इक्वल टू 2 ने 12 ला डिवाइड केलं 6 2a प्लस 11 इंटू -40. 9,360 इज इक्वल टू 6 इन ब्रॅकेट 2a प्लस मायनस 11 इंटू 40 करा. हे 6 गुणाकाराला तिकडे पाठवा, भागाकारला जातील. डिवाइड बाय 2a मायनस 440. 6 ने भागाला 6 1 6 6 1 6 3 राहिले 33 झाले 6 पंचे 30 3 6 6 36 वरचा 0. 1,560 इज इक्वल टू 2a मायनस 440. हे मायनस इकडे पाठवा, काय होईल प्लस इज इक्वल टू 2a. या दोन्हीची जर आपण ऍडिशन केली तर 2a इज इक्वल टू 2,000 मिळेल आपल्याला. दोन्हीची मी काय केली ऍडिशन. a इज इक्वल टू 2,000 डिवायडेड बाय 2. तो हे इंटू आहे तिकडे जाताना डिवाइड. देअरफॉर 2 ने भाग घालवा, बेकवे वरचे 3 0. म्हणजेच आपल्याला फर्स्ट इन्स्टॉलमेंट किती मिळाला या ठिकाणी 1,000 रुपीज. आता आपल्याला त्यांनी काय सांगितलंय, फाइंड द फर्स्ट अँड लास्ट इन्स्टॉलमेंट. ए मीन्स फर्स्ट इन्स्टॉलमेंट मिळालेलं आहे. आता आपल्याला लास्ट इन्स्टॉलमेंट म्हणजे टीएन काढावं लागेल किंवा T12. टीएन इज इक्वल टू ए प्लस इन ब्रॅकेट n-1 इंटू डी. टीएन इज इक्वल टू किंवा T12 इज इक्वल टू 12वा हप्ता. ए ची व्हॅल्यू काढलेली आपण 1,000 प्लस 12 -1 डी ची व्हॅल्यू आहे -40. 1,000 प्लस 12 -1 11 इंटू -40. 1,000 प्लस मायनस मायनस 11 आणि 40 ला मल्टिप्लाय केलं 440. T12 इज इक्वल टू 1,000 मधून 440 वजा करा 560. Therefore, first installment is equal to rupees 1,000 and last installment is rupees 560. Look example number 3. बघा काय आहे तिसरं. सचिन invested in a national saving certificate scheme. In the first year he invested rupees 5,000. In the second year rupees 7,000. In the third year rupees 9,000 and so on. Find the total amount that he invested in 12 years. बघा सचिनने पहिल्या वर्षी 5,000 रुपये गुंतवणूक केलेली आहे.
दुसऱ्या वर्षी 7,000 रुपये गुंतवणूक केलेली आहे, तिसऱ्या वर्षी 9,000 रुपये गुंतवणूक केलेली आहे. त्याने अशी किती वर्ष गुंतवणूक केली आहे? 12 वर्ष. म्हणजे या ठिकाणी हिअर ए मीन्स फर्स्ट इन्स्टॉलमेंट किंवा फर्स्ट टर्म ऑफ 5,000. डी इज इक्वल टू 7,000 minus 5,000 is equal to 2,000. N means 12 years. Now we have to find out S12. Total investment काढायची आपल्याला. बघा, find the total amount that he invested in 12 years. We know that Sn is equal to n upon 2 in bracket 2a plus small bracket n minus 1 into d. S12 म्हणजे 12 वर्षामध्ये केलेली गुंतवणूक. 12 upon 2 in bracket 2 into 5,000 a ची व्हॅल्यू प्लस n ची व्हॅल्यू आहे 12 minus 1 d ची व्हॅल्यू डिफरन्स काढलेला आहे आपण 2,000. S12 is equal to 2 ने 12 ला डिवाइड केल्यानंतर किती येणार? 6. 2 into 5,000 10,000 प्लस 12 minus 1 11 into 2,000. 6 in bracket 10,000 plus 11 into 2,000. 11 दोन्ही 22 वरचे 30. 6 in bracket 10,000 plus 22,000 किती होणार? 32,000. याला आपल्याला 6 ने मल्टिप्लाय करा. वरचे 3 झिरो दिले. 6 दुनी 12 कॅरी 1 6 3 18 आणि 1 19. म्हणजेच 1,92,000. म्हणजे शेवटी उत्तर काय लिहिणार आपण? सचिन देअरफॉर सचिन इन्व्हेस्टेड in 12 years is rupees 1,92,000. लक्षात? हे झालं एक्झाम्पल नंबर 3. नाउ वी लुक एक्झाम्पल नंबर 4. लगेच एक्झाम्पल नंबर 4 पाहू आपण काय आहे बघा. There is an auditorium with 27 rows of seats. There are 20 seats in the first row, 22 seats in the second row, 24 seats in the third row, and so on. Find the number of seats in the 15th row and also find how many total seats are there in the auditorium. बघा, त्या ऑडिटोरियम मध्ये एकूण 27 रोज आहेत. फर्स्ट रो मध्ये किती सीट्स आहेत? 20 सीट्स इन फर्स्ट रो. सीट्स. सेकंड रो 22 सीट्स. थर्ड रो 24 सीट्स अँड सो ऑन. म्हणजे या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो, फर्स्ट रो मध्ये 20 आहेत, सेकंड मध्ये 22, थर्ड मध्ये 24 अँड सो ऑन. तर या ठिकाणी आपल्याला हिअर ए ची व्हॅल्यू मिळालेली आहे 20, डी ची व्हॅल्यू 22 मायनस 20 इज इक्वल टू 2. तर तुम्हाला पहिला प्रश्न आहे, फाइंड द नंबर ऑफ सीट्स इन द 15th रोज. म्हणजे N15 दिलेला आहे आणि T15 15व्या रो मध्ये किती सीट असतील? पहिल्या रो मध्ये किती आहेत? 20, दुसऱ्या रो मध्ये 22, तिसऱ्या रो मध्ये 24. म्हणजे 2 ने इन्क्रीज झालेला आहे. तर आपल्याला 15th रोज मध्ये किती आहे ते 15 क्रमांक काढायचा म्हणजे TN चा फॉर्म्युला वापरावा लागेल. TN इज इक्वल टू A प्लस इन ब्रॅकेट N मायनस 1 इंटू D. T15 15वा रो इज इक्वल टू A ची व्हॅल्यू 20 प्लस 15 मायनस 1 इंटू D ची व्हॅल्यू काढलेली आपण या ठिकाणी. किती आहे D ची व्हॅल्यू? 2.
T15 is equal to 20 plus 15 minus 1 14 into 2, 20 plus 14 into 2 28. Therefore T15 is equal to 20 plus 28 48. Therefore in the 15th rows there are 48 seats. आता आपल्याला पुढे आणखी एक प्रश्न विचारलाय. त्यांनी काय विचारला बघा. अँड ऑल्सो फाइंड हाऊ मेनी टोटल सीट्स आर देअर इन द ऑडिटोरियम. तर आपल्याला त्या ऑडिटोरियम मध्ये बघा ए मिळालेला आहे 20, डी काढलेला आहे 2, त्यामध्ये टोटल 27 रोज आहेत असं पहिल्याच वाक्यात सांगितलेलं आहे. म्हणजे आपल्याला S27 काढावं लागेल. We know that Sn is equal to n upon 2 in bracket 2a plus small bracket n minus 1 into d. S27 is equal to 27 upon 2, 2 into a ची व्हॅल्यू काढलेले तुम्ही. a means 20 plus 27 minus 1 into d ची व्हॅल्यू किती आहे 2. दोन्ही 27 ला पूर्णपणे भाग जात नाही. पॉइंटवर घालू नका, तसंच ठेवा. 27 upon 2, 2 into 20 48 plus 27 minus 1 26 into 2. 27 upon 2 40 plus 26 into 2 52. या दोन्हीचे आपण ऍडिशन करू. 27 upon 2 into 40 प्लस 52 92 होईल यांची ऍडिशन. खाली काय नाही म्हणजे 1. आता याला 2 ने भाग जातो. 2 1 बे, 2 चौक 8, खाली राहिला 1, 2 सख्ख 12. S27 इज इक्वल टू 27 इंटू 46. या दोन्हीचं आपल्याला काय करावं लागेल मल्टिप्लिकेशन. बघा 46 इंटू 27, 7 सख्ख 42, 7 चौक 28 आणि 4 32, 2 सख्ख 12, 2 चौक 8 आणि 1 9, 2 4 12. Therefore S27 is equal to 1242. Therefore total seats is equal to 1240. Next example, on the World Environment Day, tree plantation program was arranged on a land which is triangular in shape. म्हणजे त्रिकोणाकृती शेप आहे. Trees are planted such that in the first row there is one tree, in the second row there are 2 trees, in the third row 3 trees, and so on. Find the total number of trees in the 25 rows. म्हणजे बघा ट्रीचं प्लॅन्टिनेशन केलेलं आहे. कसं प्लॅन्टिनेशन केलेलं आहे. फर्स्ट रो मध्ये 1 लावलेले आहे, सेकंड रो मध्ये 2 लावलेले आहेत, थर्ड रो मध्ये 3 लावलेले आहेत, फोर्थ रो मध्ये 4 लावलेले आहेत, फिफ्थ रो मध्ये 5 लावलेले आहेत रोपाशी. असे किती रो आहेत एकूण 25. तर या 25 रो मध्ये किती ट्रीच्या टोटल प्लॅन्टिनेशन होतील, म्हणजे टोटल ट्री किती लावले जातील हे आपल्याला काढायचे आहे. हिअर इन फर्स्ट रो ए इज इक्वल टू 1 ट्री, डी काढायचं आपल्याला. सेकंड रो मध्ये 2 ट्री मायनस 1 इज इक्वल टू 1. या ठिकाणी 25 ट्री रोज आहेत म्हणून n इज इक्वल टू 25. नाउ वी हॅव टू फाइंड आउट S25 is equal to question mark. Here we know that Sn is equal to, तुम्हाला a आणि d ची व्हॅल्यू माहिती आहे म्हणून फर्स्ट एक फॉर्म्युला घेऊ. n upon 2 in bracket 2a plus small bracket n minus 1 into d. S25 is equal to 25 upon 2 in bracket 2 into a ची व्हॅल्यू 1 प्लस 25 n ची व्हॅल्यू मायनस 1 into d ची व्हॅल्यू 1. 25 upon 2 भाग जात नाही, पॉइंटवर उत्तर येते. शक्यतो पॉइंटवर उत्तर येऊ द्यायचं नाही. 2 into 1 2 प्लस
25 minus 1, 24 into 1. 25 upon 2 in bracket 2 plus 24 into 1, 24. 25 upon 2 into 2 plus 24, that is 26 upon 1. 2 ने 26 ला भाग घालवा, बे कवे बेत्रिक 6. Therefore S25 is equal to 25 into 13. आता या दोन्हीचा गुणाकार करावा लागेल आपल्याला. S25 is equal to बघा 13 पाची 65 कॅरी 6, 13 दोन्ही 26, 26 आणि 6 32. Therefore total trees are 325.